थंडी वाजते सरकारचं शिष्टमंडळ रुग्णालयात दाखल झालेलं आहे. नारळ पाणी चमच्यानं मोसंबी ज्यूस थोडं काहीतरी लिक्विड गेलं पाहिजे ना. पोटात आग पडली जे म्हणतात ते काय काहीच नसतं. रिकामा आहे ना अँटासिड वगैरे काही देत असतात कसं चालू केलं ते म्हणजे तेव्हा पण नंतरवालीत पण सांगत होते पोटात आग 5 दिवस होऊन गेले कंप्लीट 5 दिवस आहे 6 दिवस 6 दिवस मुंबईला वगैरे शिफ्ट केलं पाहिजे तुम्हाला वाटत नाही? टेस्ट केल्यावर ब्लड 2-3 दिवसात टेस्ट केलं नाही वाटतं. 2-3 दिवसात झालेलं नाही वाटतं. झालं परवा केले मनोज जरांगे पाटील यांच्यावर सध्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झालेले आहेत. त्यांनी थोड्या वेळापूर्वीच आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. 1 महिन्यासाठी उपोषण स्थगित केलेलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे. टेबल झाला अन्न केलं किंवा मेडिसिन केलं सगळ्यांना विनंती खाली सगळ्यांनाच विनंती आहे खाली बरं पडेल. मीडियावाल्यालाच म्हणलं खाली पाहिजे सगळ्यांना खाली तुम्ही सांगा ना. अरे मला एक सांगा, हॉस्पिटलमध्ये बोलणं योग्य आहे का? बेडवरती त्याला थोडा त्रास होतोय असं असताना पेशंट जवळ असं एवढा दंगा करणं विनंती आहे खाली घेऊन थोडं ऐकाय ना. तसं नाही हो. जीवाला मत इथेच राहू दे तर राहू दे. आपण पेशंट आहेत मी असं काय ऑनर कसं करतो? ऐकत नाही बाकीचे रिपोर्ट काय. उपोषण स्थगित केल्यानंतर जरांगे संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 1 महिन्यासाठी आपलं उपोषण त्यांनी स्थगित केलेलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ यांनी भेट घेतल्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतलेलं होतं आणि पुन्हा एकदा आपण बघतोय रुग्णालयामध्येच शिष्टमंडळ